वाल्मिक कराडवर मोक्का लावत आता बीड हत्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई झालेली आहे। हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं एसआयटीनं म्हटलेलं आहे। यानंतर आता सीआयडी वाल्मिक कराडची कोठडी मागणार आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी कराडच्या गळ्याभोवतीचा फास आता आणखी घट्ट झाल्याचं दिसतंय। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह सर्व पक्षीयांनी कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली होती। आता सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग येतोय हेच स्पष्टपणे दिसतंय। मोक्का कायद्यातल्या तरतुदी नेमक्या काय आहेत ते देखील आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक असा हा कायदा आहे आणि या कायद्याच्या अनुषंगाने आता वाल्मिक कराडवर कारवाई होतीये। वाल्मिक कराड आणि या सगळ्या प्रकरणातले जे इतर आरोपी आहेत या सर्वांवर याआधीच मोक्का लावण्यात आलेला होता। मात्र आता वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्का लावला गेलेला आहे। या कायद्यात नेमक्या काय काय तरतुदी आहेत ते आपण सध्या स्क्रीनवर पाहतो। संघटित गुन्हे करणाऱ्यांवर मोक्का हा कायदा लावला जात असतो, शिफारस केली जात असते तशी पोलिसांकडून कोर्टाकडे आणि त्यानंतर या अनुषंगाने कारवाई पुढची होत असते। सभागृहामध्ये मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता। तो एसआयटीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। आमची एसआयटी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही। कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील। बीडच्या सरपंच हत्यामधल्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये पुढे येतील त्याप्रमाणे जी कलमं लावायला पाहिजे ती सगळी कलमं लावली जातील आणि कुणालाही सोडणार नाही। काल देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबर सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर फोनवरून संपर्क साधला आणि या प्रकरणात कोणालाही स्पेअर करू नका असे सक्त आदेश काल माननीय सीएम साहेबांनी दिले होते। मला आता मोक्का लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो, पण जर तो मोक्का। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।